देतो पोट भरी, पुरे म्हणा बरी. हळूहळू चला कोणी कोणासी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणा बरी. का म्हणे सांडा घाटे, तेणे नका मोठे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणा बरी. महायोग पीठे तटे भीमरथाम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयांचे केले या स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कार. मस्तक हे पाया सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरे. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा गवळणपर प्रकरणातील काल्याच्या कीर्तन सेवेप्रसंगी निवडलेला हा अभंग. या अभंगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भगवान परमात्म्याची भक्ती करणारे गोपाळ या दोघांतील संवाद, एक प्रसंग महाराजांनी आपल्या पुढे उभा केला. भगवान श्रीकृष्णाने गोपाळांना एक महत्त्वाची सूचना केली. गोपाळांनो, तुम्हाला जर या मानवी जीवनाचं समाधान अनुभवायचं असेल, तुम्हाला जर या मनुष्य देहाची सार्थकता करायची असेल आणि या जीवनामध्ये काही सुखाचा अनुभव घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी काही नियम सांगतो भगवान श्रीकृष्ण गोपाळांना म्हणतात. गोपाळ म्हणजे सांगा देवा. म्हणाले, तुम्ही सर्वजण मिळून एकत्र येऊन माझ्या मागे या. अर्थात सांगणारा देव आहे आणि देव म्हणतोय की माझ्या मागे या, म्हणजे देवाच्या मागे चालणं. भगवान म्हणाले लागे या, म्हणजे माझ्याशी जोडलेले राहा, माझ्यापासून दूर राहू नका. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही माझ्या सोबत राहाल तर मी तुम्हाला पोट भर देईन, तृप्त होईपर्यंत मी तुम्हाला हा सुखाचा आनंदाचा प्रसाद देईन. त्यासाठी गोपाळांनो हळू चाला, स्वाभाविक गतीनं वाटचाल करा आणि आपसामध्ये बोलू नका. कोणी कोणाशी न बोला, वाद विवाद टाळण्याचा प्रयत्न करा.
स्वाभाविकपणे जीवनामध्ये काही गुणदोष आपल्या सोबत असतात, तेही टाकून द्या, मग तुम्हाला काल्याचा प्रसाद मिळेल. तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठला. संतभूमी देवभूमी असलेल्या आपल्या नेवासे तालुक्यामध्ये अनेक देवी देवस्थानं, संतांच्या भूमी आपल्याकडे पवित्र प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये नागापूर येथील आपलं हे भगवान श्री नागनाथाचं मंदिर अतिशय पुरातन आहे. आणि पुरातन असलेल्या या मंदिरामध्ये नागापूर ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ परंपरेनं नागपंचमीच्या दिवशी हा भंडारा उत्सव या ठिकाणी करत आलेला आहे. अनेक पिढ्यांपासून जी कोणी जुन्या काळामध्ये वाडवडील मंडळी होती, त्या सर्व मंडळींनी ही परंपरा सुरू केली, जतन केली, पुढच्या पिढीला शिकवण दिली. आणि योगायोगानं आपण सर्व मंडळी त्या परंपरेचं निर्वाहन, त्या परंपरेला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करत आहात. तेव्हा श्री क्षेत्र नागनाथ मंदिर देवस्थान ट्रस्ट नागापूर, समस्त ग्रामस्थ मंडळी नागापूर, समस्त आमचे भजनी मंडळी नागापूर यांच्या विशेष अशा पुढाकारानं मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नागपंचमीच्या निमित्तानं आणि नागनाथ महाराज मंदिर देवस्थान या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय. या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं ज्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभलेलं आहे ते वैकुंठवासी आदरणीय रामदास महाराज कैकाडी, जे प्रतिवर्षी या ठिकाणी यायचे. मला असं वाटतं की हा पहिला सार्वजनिक सोहळा असेल की आज इथे ते कीर्तनाला आपल्यामध्ये नाही आहे. 2 वर्ष तर मध्ये कोरोनाची गेली आणि उत्सव काही होऊ शकले नाही, मोठ्या प्रमाणात झाले. आपल्या सगळ्या ग्रामस्थांनी नित्यनियम या ठिकाणी केलेला आहे, खंड होऊ दिलेला नाही. पण आदरणीय कैकाडी महाराज हे प्रतिवर्षी इथे येत असत, त्यांची कीर्तनाची सेवा होत असायची. या गावामध्ये परिसरामध्ये चांगले स्नेहसंबंध त्यांचे होते. थोडं कमी राहते आणि बेस कमी. अतिशय चांगली सेवा त्यांनी या ठिकाणी ही आजवर दिलेली आहे. आज त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, वारकरी संप्रदायातील एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून सर्वजण आपण ज्यांना पाहतो ते पूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचे अनंत आशीर्वाद या सर्व कार्याला आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या भागामध्ये परमार्थाची, भजन पूजनाची संस्कृती रुजवण्यामध्ये, पारायण, भजन, सप्ताह, कीर्तने रुजवण्यामध्ये खूप मोठं काम ज्यांनी केलं. आणि महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा एक विशेष आदर होता असे पूजनीय परमश्रद्धेय वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे यांचेही आशीर्वाद, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांचे आशीर्वाद, त्याचप्रमाणे सकल संतांचे, महंतांचे आशीर्वाद घेऊन आपला हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आज या सप्ताहाच्या समारोपाच्या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध, ख्यातनाम आणि अनेक सर्व जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये ज्यांच्यासाठी लोकांना अपेक्षा आहे, यांनी यावं म्हणून लोक सातत्यानं प्रयत्न करत असतात.
अशी योगायोगानं ही आपल्या भागाचं भूषण असलेली सगळी गायक वादक मान्यवर मंडळी या ठिकाणी आज आपल्याला आपल्या भजनी मंडळाच्या विशेष निमंत्रणामुळे, ट्रस्ट मंडळीच्या ग्रामस्थांच्या निमंत्रणामुळे या ठिकाणी लाभलेली आहे. संगीत विशारद श्री प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी, ठाकूर निमगाव तालुका शेवगाव. संगीत विशारद श्री किशोरजी महाराज शेळके, देवळाली प्रवराच्या जवळ त्र्यंबकपूर म्हणून त्यांचं गाव आहे, राहुरी तालुक्याचे आहे. मृदंग विशारद गिरिजानाथजी महाराज जाधव, सिद्धपूर तालुका गंगापूरचे आहे. आपल्या तालुक्याचंच भूषण असलेले ऋषिकेशजी महाराज फटांगरे आपल्या कोकणा परिसरामध्ये आणि नेवासे तालुक्यामध्ये काम त्यांचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये काम करणारी सगळी आदरणीय आपली भजनी मंडळी, महाराज मंडळी, विशेष करून गायक वादक, मग नागापूर भजनी मंडळ, त्याचप्रमाणे पंचकृषीतल्या गावोगावच्या आलेली भजनी मंडळ, सर्वांनाच मी धन्यवाद देतो. आदरणीय आमचे परमश्री आरगडे महाराज या ठिकाणी आहेत, तसेच परिसरातील अन्य मान्यवर महाराज मंडळी आहेत. या कार्यक्रम प्रसंगी अनेक पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे PR जाधव साहेब असतील, आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले दिनकरराव गर्जे साहेब असतील, मगाशी उपस्थिती लावून शुभेच्छा देऊन गेलेले माजी आमदार मुरकुटे साहेब आणि बरीच मान्यवर मंडळी आत्ताही व्यासपीठावर आहे. गावातील आमचे सर्व नागापूरचे प्रमुख मंडळी, गावचे सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सर्व त्यांचे सदस्य, गावचे पोलीस पाटील, सेवा संस्थेचे चेअरमन आणि त्यांचे सर्व सहकारी सदस्य, विशेष करून नागेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त मंडळी, भजनी मंडळी, या सर्वांनाच मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि हे जे पुरातन मंदिर या ठिकाणी आहे नागनाथांचं, अर्थात भगवान शंकराचं मंदिर आहे, इथे पंचकृषीतल्या गावोगावची बरीच मान्यवर मंडळी प्रतिवर्षी येतात आणि प्रत्येकाला काही ना काही या देवस्थानाचा विशेष अनुभव आहे. ज्या ज्या वेळेला इथे आम्ही आलो, गावकऱ्यांकडून आलेल्या भाविकांकडून अनेक अनुभव ऐकायला मिळाले. प्रत्येक वेळी काही ना काही अनेकांची दुःख कष्ट इथे निवारण झालेली आहे. सर्पदंशासारखी अत्यंत जहाल विष ज्याच्या अंगात गेलं, पण श्रद्धा असेल, भाव असेल, त्याचंही निवारण भगवंताच्या कृपेनं या ठिकाणी होत आले. आणि म्हणूनच परिसराचं श्रद्धास्थान जसं आहे तसं दूरदूरच्या भाविकांचं सुद्धा हे श्रद्धास्थान आहे. आणि अशा या देवस्थानाचा हा उत्सव, मुळात भगवान शंकर म्हणजे लवकर प्रसन्न होणारे, शम करोती इति शंकरः, कल्याण करणारे म्हणून शंकर. आणि भक्तांनी भक्ती केल्यानंतर त्याला निश्चित फल देणार म्हणून भगवान शंकराची भक्ती ही विशेषत्वानं केली जाते. भारतामध्ये, जगभरामध्ये भगवान शंकराची अनेक पुरातन मंदिर आहे. विशेष करून पूर्वीच्या काळी नदी काठावरती भगवान शंकराची मंदिरे फार होती, गावोगावी तर होतीच. पण आपण जर आपले गंगा गोदावरी मातेच्या परिसरामध्ये पाहिलं, गंगेकाठी, प्रवरेकाठी आणि अन्य अन्य नद्यांच्याही काठी आपल्याला भगवान शंकराची मंदिरं पाहायला मिळतात. वारकरी संप्रदायाचं सर्वात पवित्र तीर्थ आहे चंद्रभागा आणि इंद्रायणी. यांचा उगम सुद्धा भगवान शंकराच्या चरणाजवळून होतो. भीमाशंकर, भगवान शंकराच्या अंगाला दरदरून घाम आला आणि त्याचा पाझर वाहू लागला, अशी कथा आहे भीमाशंकराची. आणि तिथून ती भीमा निघाली. पुढे ती पंढरपुरात आल्यानंतर चंद्रकोरी सारखी वळण तिला मिळालं आणि म्हणून त्या भीमेला त्या पंढरपुरामध्ये चंद्रभागा म्हणू लागले. विठाला वारकरी संप्रदायामध्ये भगवान विष्णू आणि शंकर
किंवा अन्य सर्व देवता याच्यात भेद पाहिला जात नाही. नाही नका करू नाही भेद कुठे आहे त्यामध्ये? भेद हा अपुऱ्या ज्ञानामध्ये असतो. एखाद्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान झालं, वादही संपुष्टात येतो आणि भेदही संपुष्टात येतो. अपूर्ण ज्ञानामध्ये वाद आणि भेद आहे. हे दोन विद्यार्थी बाहेर कॉलेजमध्ये शिकणारे, दोघांची सहज चर्चा निघाली. म्हणाले माझे काका पुण्याला असतात आणि ते खूप मोठे गायक आहेत. या आपल्या तालुक्याचे सन्माननीय नेते आणि जिल्हा परिषदेचे सन्माननीय माजी अध्यक्ष, आपले सर्वांचे स्नेही विठ्ठलरावजी लंगे पाटील हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांनाही मी धन्यवाद देतो. एक मुलगा म्हणाला माझे काका पुण्यामध्ये आहेत, फार मोठे गायक आहेत. दुसरा एक त्याचा मित्र होता, तो म्हणाला माझे दूरचे मामा आहेत पण ते मोठे गायक आहेत. हा म्हणायचा माझे काका मोठे गायक आहेत, तो म्हणायचा माझे मामा सगळ्यात मोठे आहेत. हा म्हणायचा काका एक नंबर आहे, तो म्हणायचा मामा एक नंबर. आणि होता होता मग नाव गाव जरा डिटेल विचारलं तर तो माणूस एकच निघाला. तो एकाचा काका लागत होता आणि दुसऱ्याचा मामा लागत होता. तेव्हा कोणत्याही विषयाच्या थोडंसं मुळाशी जर गेलं तर वाद आणि भेद मिटतात. विठाला वरकरणी गोष्टी आपण जर घेऊन निघालो तर मग मात्र अनेक प्रश्न तयार होतात. आणि म्हणून थोडंसं सखोल विषय घेऊन त्याच्या मुळाकडे जाणं गरजेचं आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा जगभरामध्ये वाद आहे. हा धर्म तो धर्म, हा पंथ तो पंथ, विचारधारा वेगवेगळ्या. पण या सगळ्या गोष्टींचा मूलभूत विचार आपल्या ज्ञानोबारायांनी केला, तुकोबारायांनी केला, आपल्या ऋषीमुनींनी केला. उपनिषदामध्ये असं म्हटलं एकम सद विप्रा बहुधा वदंती. स्वामी विवेकानंद ज्या ज्यावेळी परदेशामध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं गेले, त्यांच्या प्रत्येक व्याख्यानामध्ये हा मुद्दा आवर्जून ते सांगायचे, एकम सद विप्रा बहुधा वदंती. त्याचे पुरावे त्यांच्या ग्रंथावलीमधून आज आपल्याला मिळतात. काय अर्थ आहे या वचनाचा? तर हे परमसत्य एकच आहे. ज्याला देव म्हणतात, ईश्वर म्हणतात, सगुण किंवा निर्गुण म्हणतात. वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळी नावं त्याला देतात. नाव बदललं म्हणून ईश्वर बदलला नाही. आता सूर्याला सूर्य म्हटलं काय, त्यालाच भास्कर म्हटलं काय, त्याला सन म्हटलं काय. सूर्याची 12 नावं तशी आपल्याकडे सांगितली. सूर्याय नमः, रवये नमः, भानवे नमः, खगाय नमः, कृष्णे नमः, हिरण्यगर्भाय नमः. 12 नावं घेऊन 12 नमस्कार सूर्याला घातले. ही त्याची अनेक नाव आहेत आणि अनेक भाषेत सूर्याला वेगवेगळे नाव. आता तेलुगू माणसांनी त्याच्या भाषेत म्हटलं, मराठी माणसांनी, हिंदी लोकांनी, इंग्रजी लोकांनी त्यांच्या भाषेत म्हटलं. सूर्य बदलला का हो? सूर्य कुठं बदलला? पाण्याला पाणी म्हटलं तरी ते तहानच भागवतं. नीर म्हटलं तरी तहान भागवतं. जल म्हटलं तरी तहान भागवतं. आणि वॉटर म्हटलं तरी तहानच भागवतंय. तसंच आहे ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मति दे.
या जगताच्या मूळ तत्वज्ञानाकडे आपण गेलो की वाद आणि भेद मिटतो. वारकरी संतांनी वाद मिटवले. ज्ञानोबा म्हणले, देवा तुला लोक वेगवेगळ्या विचाराने मानतात. कुणी सगुण हा विचार, कुणी निर्गुण हा विचार करतोय, पण आम्हाला माहिती आहे तू दोन्ही मिळून एकच आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. तुझं व्यक्त म्हणो की अव्यक्त रे, व्यक्त अव्यक्त एक गोविंद रे. तुकाराम महाराजांनी म्हटलं, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा म्हटलं, तरी व्यक्त आणि अव्यक्त हेतूची एक निभ्रांत, भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगे, सगुण निर्गुण पण शरीर तर एकच आहे. उजवे वाम भाग वामने एकच. तसं सगुण निर्गुण दोन्ही ज्याची अंगी. जसं डावं आणि उजवं आहे तसं हे त्या परमेश्वराचं स्वरूपच आहे, वेगळं नाहीच आहे. परमपूजनीय ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज एक गोष्ट सांगायचे. पण एका आश्रमामध्ये पूर्वीची गुरुकुल पद्धती, ऋषीमुनींचे आश्रम, आणि त्या महात्म्याजवळ काही विद्यार्थी अध्ययन करायचे, शिकायचे. त्याच्यातले 2 विद्यार्थी त्यांच्या अत्यंत जवळ सेवेला असायचे. पण त्या दोघांमध्ये हळूहळू द्वेष मत्सर स्पर्धा सुरू झाली. मानवी स्वभावच असतो हा. आणि त्या मत्सरातून दोघांचे वाद होऊ लागले. याला वाटायचं मी जवळ, त्याला वाटायचं मी जवळ. महाराजांनी त्यांना एक दिवस सांगितले, पहा बाबांनो, आपण इथे तत्वज्ञानाची काही पठन पाठन अध्ययन करायला आलोय, वाद कशाला करा. तुम्हाला कामं वाटून देतो. यानं सकाळचा स्वयंपाक करा, दुसऱ्याने संध्याकाळचा. याने आज कपडे धुवा, उद्या त्याने. आज याने पूजा करा, उद्या त्याने करा. आज याने माझ्यासोबत या, उद्या त्याने माझ्यासोबत. आणि हातपाय दाबताना एक जण उजवा अंग दाबा, एक जण डावा अंग दाबा. आता काय वाद राहिला का भागवत महाराज? आता काय वाद राहिला नाही. अशी वाटणी त्यांना करून दिली, व्यवस्था करून दिली. करावी लागते प्रत्येक ठिकाणी काही ना काही व्यवस्था. या आपल्या तालुक्याचे युवा नेते आणि आपले सर्वांचे आदरणीय स्नेही उदयनजी गडाख साहेब हे या ठिकाणी उपस्थित बसाल. या उपस्थित झाले त्यांना मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सभापती रावसाहेबजी कांगोनी पाटील आणि त्यांच्यासोबत आलेली सगळीच आदरणीय मान्यवर मंडळी, सर्वांनाच धन्यवाद. विढाला त्या साधूकडे हे 2 शिष्य होते. दोघांचे वाद होऊ नये म्हणून वाटणी करून दिली, सगळ्याच गोष्टीची केली. आणि अंग दाबून द्यायला किंवा सेवा करायला सुद्धा एकाला उजवं एकाला डावं चालू झालं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. एक दिवस तो उजवा अंग दाबणारा काही निमित्ताने गावाला गेला.
आणि त्या दिवशी संध्याकाळी ते साधू बिचारे मध्यरात्री लघुशंकेला उठले, पाय घसरला आणि ओट्यावर पडले तर उजव्याच अंगावर पडले. त्यांच्या हाताला लागलं, कमरेला लागलं. आणि मग ते आवाज दिला, अरे बाबा, अरे मला जरा काही मलमपट्टी करावी लागेल, माझ्या अंगाला लागलंय. तो मध्ये झोपलेला होता, तो म्हणला, महाराज कोणत्या अंगाला लागलं ते सांगा. अरे मग माझ्या अंगाला लागलं हे महत्वाचं आहे ना. नाही, माझ्या वाट्याला डावा भाग आहे म्हणे. डाव्या अंगाचं काही असेल तर तिथे माझा प्रश्न येतो. ते नाही का, कधी कधी लोकांचे जीव जातात आणि पोलीस स्टेशनवाले म्हणतात, आमची हद्द आहे का तुमची हद्द. माणसाचा जीव वाचवा रे बाबा, पहिला हद्द नंतर पाहू, काय ठरवून नंतर करायचं. पण कधी कधी त्या समोरच्या परिस्थितीपेक्षा त्या बाकीच्याच गोष्टी. आणि म्हणून त्या गुरु म्हणले उजव्या अंगावर, पण आता तो उजव्यावाला नाही ना सध्या इथे, तो गावाला गेलाय. म्हणजे गावाला गेला तर मला घेणं देणं नाही. डाव्या अंगावर पडले असते तर त्यानं केलं असतं का हे? माझ्या बाजूला जर लागलं असतं तर त्यानं केली असती का मदत? अजिबात त्याच्या भागात मी प्रवेश करणार. त्या साधूंनी बिचार स्वतःच काय झाडपाल्याचं औषध लावलं. म्हणला काय नादाला लागलो बुवा यांच्या, काय गळ्यात येऊन पडले माझ्या. आणि मग ते साधू बिचारे 2-4 दिवस कसं आणि तो आला तो उजव्या अंगाला. अरे म्हणे तू गावाला गेला, मी घसरून पडलो, अंगाला लागलं नाही, यानं तर पाहिलं पण नाही मला. म्हणे ती त्याचा अंग ना असं म्हणला तो. त्यानं काठीच काढली. माझ्या अंगाला लागलं, त्यानं काय केलं, आता त्याच्या बाजूचं अंग कसं चांगलं राहतं ते मी. गुरु म्हटला, बाबा एक काम करा, तुम्हा दोघांना मी आज राजीनामा देतो, तुम्ही जा एकदाचे जा. मी आपला कसा बसा माझी सेवा करून घे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज फार गोड सांगायचे, फार रमून सांगायची गोष्ट, जुन्या काळची गोष्ट मी आपल्याला सांगितली. तेव्हा उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, सगुण निर्गुण दोन्ही ज्याची अंगी. ईश्वराच्या बाबतीमध्ये सगुण निर्गुण हा भेद करण्याचं कारण नाही. जसं उजवण डावा अंग म्हणजे एकच शरीर आहे, सगुण आणि निर्गुण देव एक आहे. राम, रहीम, अल्लाह आणि कोणत्याही नावानं त्याला हाक मारली. माझ्यासारख्या सामान्य एक वारकरी म्हणून मला पहिल्यापासून पडलेला एक प्रश्न आहे की सर्वांसाठी सूर्य एक आहे, सर्वांसाठी पृथ्वी एक आहे, सर्वांसाठी पाणी एक आहे, सर्वांसाठी वाहणारा वारा एक आहे. मग सर्वांचा देव वेगवेगळा कसा काय असू शकेल, हा मला पहिल्यापासून पडलेला. आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ज्ञानेश्वरीत मिळतात, गाथेत मिळतात, आपल्या ग्रंथांमध्ये मिळतात. आपले ऋषीमुनी संत सुद्धा सांगत नाही की प्रत्येकाचा देव वेगळा आहे. ते म्हणतात तो एकच आहे. आपुला तो
एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन, अशी शिकवण आपलं तत्वज्ञान आपले वेदादी ग्रंथ आपल्याला देत आहे. ते ईश्वर तत्व, ते ब्रह्मतत्व कसं आहे, एकमेवम अद्वितीयम. अद्वितीयम म्हणजे दुसरं त्याच्यासारखं नाहीच, तो एकच आहे. म्हणून शंकर रूपात, विष्णू रूपात, गणपती रूपात, पांडुरंग रूपात, दत्त रूपात, देवी रूपात किंवा विविध रूपामध्ये जरी त्याला आपण भजत असलो तरी तो मूळतः एक आहे. त्याची एक शक्ती आहे आणि ती शक्ती विविध रूपामध्ये मानण्याची परंपरा आपल्याकडे आहे. ज्या ज्या लोकांना जे जे तत्व आवडलं त्या पद्धतीने त्यांनी त्याला हाक मारली. कुणी त्याला आई म्हणून हाक मारली, भक्तांनी तो त्यांच्यासाठी देवी मानली. आणि म्हणून भगवान शंकर आणि भगवान पांडुरंग याच्यात भेद वारकरी संप्रदाय पाहत नाही. म्हणून जेवढी उपासना, पूजा, सेवा पांडुरंगाची केली जाते तेवढीच भजन, भक्ती, सेवा भगवान शंकराची केली जाते. आणि भगवान शंकर हे दैवत भोलेनाथ आहे. म्हणजे भोळं दैवत, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे. तुका ते संतांच्या याच्यासाठी, शंकरासाठी. जो भोळेपणाने भक्ती करतो संत त्याच्यासाठी ते प्रमाण आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी, तो विषय इथे लागू होत नाही. विठाला शंकर भोळे आहे हा विषय. असं काही प्रमाण आठवत असेल तर द्या, मी ते घेतो. मी ती एक सांगितलं, शिव भोळा चक्रवर्ती, भोलेनाथ नाव आहे हे सांगितलं. आणखी काय तुम्हाला भोळं या अर्थानं शंकराचं आठवत आहे का तुम्हाला? बोलू मी पुढं आता. बोल. विठाला भोळा काय, तो सहज कसाही राहतो, वस्त्र प्रावरणाकडे लक्ष नाही. बरं कुठे राहावं, महालात राहावं, चांगल्या जागेतच बसावं याचंही काय गंध वार्ता नाही. त्यांच्या त्या भजनात आणि त्यांच्या तपश्चर्येत शंकर हे इतके रमलेले आहेत. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्मालेपस्रगती करोति परिकरा अमंगल्यं शल्यं नामैवमखिलं तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलम्. शिवमहिम्न स्तोत्र पुष्पादंताचार्य नावाच्या ऋषींनी लिहिलेलं आहे. त्यातला हा श्लोक आहे. स्मशानेश्वा क्रीडा, स्मशानामध्ये राहत आहे. गजचर्मधारी स्मशानी राहिला संगे भूतमेळा विराजित. किंवा भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, शंकराची प्रमाण. भूत वेताळांचा त्यांना वेडा आणि स्मशानात राहत आहे. मला सांगा, स्मशानात कोणी राहील का शहाणा माणूस? आपण शहाणी सुरती माणसं आहोत. स्मशानात फक्त वाट लावायला जातो, राहायला जात नाही. आपल्यातले कोण वाढ वडील कोणी गेले की आपण फक्त त्यांना पोचवायला जातो. बाबा तुम्ही जा, आम्हाला राहू द्या काही दिवस. पोचवायला जातो, निरोप द्यायला जातो शेवटचा. पण स्मशानात राहायला आपण कधी जात नाही. भगवान शंकर स्मशानात राहत आहेत म्हणून भोळे. सोबती सगळे कसेही असू द्या, सगळ्यांना सोबत घेत आहेत म्हणून भोळे आहेत. आणि येणारा भक्त हा आस्तिक नास्तिक बरा वाईट कसा येऊ द्या, आलाय ना तो, मग त्याला काहीतरी दान दिलं पाहिजे. बस हे भगवान शंकराचं ठरलेलं आहे. म्हणून भगवान शंकराची भक्ती साधू करतात, संत करतात, भक्त करतात आणि राक्षस सुद्धा करतात. बघा पुराण आपली काय सांगताय. रावणाने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. आपल्या स्वतःचं शिरकमळ अर्पण केलं. एक कमळ कमी पडलं तर मग भगवान शंकर म्हणाले, आता असू द्या बाबा, तुम्हाला काही जरी त्याची आडी अडचण असली पण मला जर एवढी भक्ती करतो, मला तर त्याचा विचार केला पाहिजे. शेवटी असा आहे, एखाद्या विद्यार्थ्याच्या स्वभावात चोरी करण्याची सवय नसते कोणामध्ये, पण असते क्वचित अपवादाने. पण तोच मुलगा हुशारही आहे, अतिशय टॅलेंट आहे, इतकी छान उत्तरं त्याने लिहिलेली आहे. आता जे परीक्षक आहे त्यांनी काय करावं?
एखाद दिवशी चोरी केली होती म्हणून काय त्याचे मार्क कमी करायचे नाही. आता त्यानं जर उत्तर लिहिलेली आहे तर त्याला मार्क तर द्यावे लागतील. तसं भगवान शंकर ज्यानं काही सेवा केली असेल त्याच्या पदरात फळ टाकतात. पण मला असं वाटतं की देवाच्या जवळ आलं तर दोष राहतीलच कसे. हळूहळू त्या दोषांचा परिहार होतो म्हणून तर देवाजवळ यावं. आपण सगळी माणसं आहोत. आपलं प्रत्येकाचं जीवन म्हणजे गुणदोषाचं मिश्रण आहे. ज्या दिवशी दोष निवारण होतील आणि गुणच राहतील त्या दिवशी आपण माणूस राहत नाही, आपण सुद्धा देव होतो. संतांना आपण देव का म्हणतो तर ते खऱ्या अर्थानं निर्दोष होऊन त्या परब्रह्मासारखे गुणस्वरूप झालेले असतात. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संत हे देव स्वरूप होतात. कारण देवाजवळ गेलं, देवाची भक्ती करू लागलं. जसं सूर्याच्या जवळ गेलं, उन्हात उभं राहिलं, उष्णतेचा अनुभव येतो. पाण्यामध्ये गेलं, थंडीचा अनुभव येतो. साखर खाल्ली, गोड अनुभव येतो. चिंच खाल्ली, आंबट अनुभव येतो. तसं वाईटाच्या संगतीत गेलं की वाईट अनुभव येईल आणि चांगल्याच्या संगतीत गेलं की चांगला अनुभव. देवाच्या संगतीत काय अनुभव येईल? तो सच्चिद आनंद स्वरूप आहे. तो सत्य स्वरूप असल्यामुळे आपल्याही भावना हळूहळू सत्याकडे जातील. तो ज्ञान स्वरूप असल्यामुळे, चिद म्हणजे ज्ञान, चिद म्हणजे प्रकाश अर्थात ज्ञान. तो ज्ञान स्वरूप असल्यामुळे आमच्याही अंतःकरणामध्ये ज्ञान प्राप्तीची भावना वाढीस लागेल. विचारांकडे आम्ही जाऊ आणि परमात्मा आनंद स्वरूप असल्यामुळे हळूहळू आमच्याही जीवनामध्ये आनंद असा. म्हणून वारकरी संत जे आहे, वारीला गेल्यानंतर काय अनुभव होता? महाराज म्हणायचे, सुख घडो घडी वाढवला. आम्ही देवाच्या जवळच जसे जातोय आम्हाला सुखाचा अनुभव वाढत जातो. आता तुकोबारायांना तर नुसतं साधं सुद्धा सुख नव्हतं. ते म्हणतात की आमच्या जीवनामध्ये आनंदाचा अनुभव इतका अपार आहे की समुद्राप्रमाणे, आनंदाचा समुद्र आणि तिथे आनंदाच्याच लाटा असाव्यात असा गोपाळ आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवाद या अर्थानं महत्त्वाचा आहे की ज्यावेळेला गोपाळांकडे भगवान श्रीकृष्ण पाहिले, थोडीशी त्यांची मुख म्लान दिसत होती, थोडीशी निराश वाटत होते, दुःखी वाटत होते. गोपाळांनो, आहे काय हे दुःख? म्हणाले, बहु केली वनवन पायपीट झाला सी. तेव्हा आयुष्यभर वनवन झाली, पायपीट झाली, आनंदाचा अनुभव काही आला नाही. जीवनामध्ये आपण जर चुकीची ध्येय घेऊन धावपळ करत बसलो तर फक्त उद्विग्नता वाढते, शीन होतो, आनंद मिळत नाही. म्हणून स्वार्थाचं ध्येय घेणाऱ्यापेक्षा सेवेचं ध्येय घेणारी माणसं ही सुखी असतात. कारण सेवा ही माणसाला समाधान करते. 4 लोकांची जर अडचण तुमच्या हातून सोडवली गेली तर त्याचं समाधान मिळतं. एखाद्या आडल्या नडल्याला काही सहकार्य आपल्याकडून झालं तर त्याचा आनंद आपल्याला मिळतो. आपण स्वतःला किती वेळा कपडे घ्या, स्वतःच्या कुटुंबाला घ्या, पण ज्या दिवशी एखाद्या गोर गरीबा गरजूला एखादं वस्त्रदान आपल्या हाताने घडतं ना, त्यावेळेला एक वेगळाच आनंद. आणि आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या सेवा करणारे आहेत मायबापू, आपण तो अनुभवलेला. भुकेल्याला जेव घालण्यात किती आनंद आहे, तहानलेल्याला पाणी देण्यात किती आनंद आहे. एखादा आजारी आहे, अडचणीत आहे,
त्याला काही दवाखान्याची मदत, काही त्यावेळेला आर्थिक मदत, सहकार्य करण्यात किती आनंद आहे की आपण सगळेजण कधी ना कधी आपल्या अवतीभोवती शेजार पाजार गावकी भावकी लोक मदत करतात आणि मदत केली म्हणूनच हे जग चालले. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. जर मदत केली नाही, सहकार्य एकमेकांना केलं नाही तर जगात कोणाचंही चालणार. मी आपल्याला सांगू का, या जगामध्ये प्रत्येक घटक हा एकमेकावरती अवलंबून असतो. आणि मग काही माणसं अज्ञानानं बोलत असतात, मला काय गरज आहे. बऱ्याच वेळेला कधी कधी अज्ञानानं, ज्याला सामाजिक धार्मिक अनुभव नाही अशा माणसाच्या तोंडून अशी शब्द निघतात, जो कधी चार लोकात जात नाही, उठत नाही, बसत नाही आणि अजूनपर्यंत आडनड आली नाही, त्याची भाषा असेल मला काय करायचं. पण मला वाटतं या कोरोनानं सगळ्या जगाला संदेश दिला की सगळ्यांना गरज आहे. तुमच्याकडे नोकरी आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे व्यापार आहे, दोन पैसे आहेत, याचा अर्थ सगळं त्याच्यावर होईल असं नाही. तुम्हाला आईची गरज आहे, वडिलांची गरज आहे, कुटुंबाची गरज आहे, नातेवाईकांची गरज आहे, मित्रांची गरज आहे, शेजार पाजाऱ्यांची गरज आहे. त्याच्याशिवाय जीवन चालू शकत नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने गोपाळांना जेव्हा पाहिलं, दुःखी होते, वनवन झाले, चुकीच्या संगतीत जीवन गेलं. आता मात्र आमच्या परम भाग्यानं, संतांच्या कृपेनं धन्य हे आनंदाची सापडली. तेने संत सज्जन भेटले कृपा, त्यांनी फेडियला बुद्धीचा उमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. यशोदानंदन भगवान कृष्ण कन्हैया, त्याचं दर्शन, देवा तुझं दर्शन, तुझा सहवास आम्हाला आज घडतो, परम भाग्य आहे. आणि म्हणून आम्ही तुझ्याकडे आता आलेलो आहे. भगवान श्रीकृष्णानं विचार केला, आशेनं, विश्वासानं, भावभक्तीनं माझ्याकडे जर आलेले आहे तर माझं सुद्धा कर्तव्य आहे की मी यांना होईल तितकी, काही शक्य तितका आनंद सुख देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला असं वाटतं की साधारणपणे कुटुंबामध्ये सुद्धा जी करती धरती माणसं असतात सगळेजण त्यांच्याकडेच गाराणी सांगतात. मग आता त्यानं कंटाळून चालतंय का? कुटुंबाचा करता आहे तर गाराणी त्यालाच सांगणार. तो जर म्हणला हे कटकट लावू नका, त्यांनी जायचं कुठं सांगणार, त्यालाच सांगणार. गावची करती धरती माणसं आहे तर गावकरी त्यांच्या पिढ्या त्यांना सांगतात. तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची, देशाची करती धरती माणसं आहे, काही अडी अडचणी लोक तिथे जाऊन सांगतात. आणि म्हणून साधारणपणे समाजातली ही जी काम करणारी मोठी माणसं आहे आपण पाहतो, ते ऐकून घेत राहतात, काम करण्याचा प्रयत्न करत राहतात. भगवान श्रीकृष्ण तर जगाचा मायबाप आहे. तो नुसता काही भागापुरतं लक्ष देणारा नाही, सगळ्यांच्याच व्यथा दुःख. संत महात्म्याने सांगितलंय, तुम्हाला जर काही सांगायची सुखदुःख तर देवाला सांग. तुका म्हणे अंतकरणात काय म्हणे, देवा सांगो सुख दुःख, देव निवारी विठाला. आणखी एक प्रमाण आपण काकडावरती घेतो, तुका म्हणे काय पढी येते मागा, सुख दुःख. त्या देवाला काय मागायचं मागा, कारण तो मायबाप आहे आणि तोही कधी उद्विग्न आजवर झालेला नाही, तो ऐकतोय. गोपाळ त्याला सांगू लागले आणि भगवंतांनी त्यांना उत्तर दिलं की गोपाळांनो, तुम्हाला जर खरोखर सुख समाधान आनंदात हे जीवन व्यतीत करायचं आहे, तुमचा व्यवहार प्रपंच चालू द्या, जी काही जबाबदारी आहे, पण त्याला जोडून एक काम करा, तुम्ही सगळे मिळून एकत्र या, माझ्या मागे चला आणि माझ्याशी जोडलेले राहा. अभंगाचं पहिलं
गोपाळांनो माझ्या दोन तीन शब्द यामध्ये आलेले आहेत, त्याचा अर्थ पाहून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. गोपाळांना भगवान म्हणाले अवघे या. मला वाटतं सत्कार्य कोणतंही सर्वांनी एकत्र आल्याशिवाय ते पार पडत नाही आणि त्याचा आनंदही मिळत नाही. म्हणून आपल्याकडे पारायण हे सामुदायिक असतं, भजन हे सामुदायिक असतं, दिंडी सामुदायिकच असते, सगळ्यांनी मिळून करायची असते. आणि जे जे धार्मिक उत्सव सोहळे आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये होतात ते सर्वांनी मिळून केले जातात. लहान थोर आबाल वृद्ध, गावोगावी हा परमार्थ जो चालतो, गावातली मंडळी सतत योगदान देत राहतात. खरं म्हणजे शेतकरी वर्गाला मी कालच्या एका कीर्तनात बोललो दादा, शेतकरी वर्गाची अनंत अडचणी असतात. कधी निसर्गामुळे अडचण होते, कधी वातावरण खराब झालं त्याच्यामुळे अडचण होते, कधी धोरणं चुकली त्याच्यामुळे अडचण होते. पण शेतकऱ्यांना अजूनही गावोगावचा परमार्थ मात्र कधी बंद पडू दिला नाही. हे सगळे गावोगावचे मंदिरांचे जीर्णोद्धार शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी काही ना काही ते देत राहतात. कुणी 1000 देईल, कुणी 500 देईल, कुणी 200 देईल. पण गावामध्ये हे वर्गाने 2-4 बारे करावे लागतात. यात्रा आली, जत्रा आली, सप्ताह आला, पारायण आलं, दिंडी आली, पण कंटाळत नाही माणसं, देत राहतात काही ना काही देतात. आणि म्हणून ही संस्कृती आपली टिकून आहे, ही जतन झालेली आहे. हे जर योगदान सगळ्यांनी आपण दिलं नसतं ती संस्कृती टिकली असती काय? आणि तुम्ही सगळे पुढाकार घेऊन करताय, त्यामुळे नेते मंडळी सुद्धा वेळोवेळी आपल्याला हातभार लावत राहतात. कोणत्या ना कोणत्या निधीमध्ये बसवून काही ना काही तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला की तेही आपल्याला थोडासा हातभार लावतात, सहकार्य करतात आणि त्याच्यातून ही कामं होत राहतात. गरजेचं आहे. का गरजेचं आहे? संस्कृती टिकली तर समाज टिकतो, समाज टिकला तर राष्ट्र टिकतं. ज्या ज्या ठिकाणी संस्कृतीचा ऱ्हास झाला त्या ठिकाणी ती राष्ट्रसुद्धा संपली, तो समाजही संपला. आणि म्हणून संस्कृती टिकणं फार महत्त्वाचं. येणाऱ्या काळामध्ये आपले सण वार उत्सव, आता पहा परदेशात गेलेली आपलीच अनेक मुलं मुली कुटुंब आहेत, पण ते तिथे सुद्धा सुटीच्या दिवशी एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात, दसरा साजरा करतात, तिळगुळ, मकर संक्रांती साजरी करतात, सगळे सण उत्सव. कारण त्यांनाही तिथे जाऊन हे कळलेलं आहे की आपली संस्कृती ही जगापेक्षा श्रेष्ठ. जगामध्ये आपल्यापेक्षा सुविधा जास्त आहे, पण आपल्या संस्कृतीमध्ये सुख देण्याची क्षमता आहे, समाधान देण्याची क्षमता आहे, अशांत मनाला शांत करण्याचं सामर्थ्य आहे, विचलित विचारांना एकाग्र एकरूप करण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून तर जग आपल्याकडे पाहत आहे. जगातले लोक येतात गीतेचा अभ्यास करतात, जगातले लोक येतात योग अभ्यास करतात, जगातले लोक येतात ध्यान साधना इथून शिकून जातात. त्याचं कारण या सगळ्या बदलत्या काळामध्ये या गोष्टींची आवश्यकता अधिकाधिक वाटू लागलेली आहे. कारण जग जितकं गतिमान होत आहे तितक्या समस्या वाढत आहेत आणि मनुष्याला अशांततेचा अनुभव सुद्धा तितकाच येतोय. आणि मग या काळात आपल्याला माहिती आहे, आजार वाढला की औषधं जास्त लागतात, आरोग्य यंत्रणा जास्त लागते. तसं पूर्वीच्या काळी आपल्या वाडवडिलाच्या काळात जेवढी परमार्थाची गरज नव्हती त्याच्यापेक्षा जास्त गरज आता आहे. त्याचं कारण काळ गतिमान झालेला, अनेक प्रकारची मनाला विचलित करणाऱ्या गोष्टी आजूबाजूला घडतात. आणि म्हणून गावातला टाळ वाजत राहिला पाहिजे, गावातला मृदंग वाजला पाहिजे, गावातले सप्ताह झाले पाहिजे. काही लोक सहज प्रश्न विचारतात, थोडंसं अपुऱ्या विचारातून बोलत असावेत असं मला वाटतं. काही लोक काही ठिकाणी थोडे शिकले सवरलेली माणसं, सगळे नाही, पण ज्याला आवडत नाही तो म्हणत असतो काय मग हे सप्ते घालायचे, कशाला एवढा वेळ घालायचा, कशाला हे उत्सव करायचे, नाही केलं तर होणार नाही का? नाही केलं तरी माणूस जगेल, तो काही मरणार नाही. परंतु उत्सवामध्ये आनंद मिळतो. आज हे तुम्ही सगळेजण इथे आलात, आपापल्या जीवनात असलेली दुःख व्यथा आपण विसरलो की नाही? काही काळ वारीला गेला की मनुष्य व्यथा विसरतो, पारणात बसला की तो व्यथा विसरतो, आणि तो विसर पडला की थोडं त्याचं मन स्थिर होतं, आलेले नकारात्मक विचार थोडे शांत होतात आणि पुन्हा जीवनाचा चांगला मार्ग त्याला सापडतो, धीर मिळतो. जुनी माणसं म्हणायची, धीर सुटला की सगळं संपलं. आणि तुम्हाला धीर देण्याचं काम जीवनामध्ये काय करतं तर गाथा ज्ञानेश्वरी आणि संतांचे विचार आपल्याला धीर देतात, आपल्याला मार्ग दाखवतात.
अज्ञानरूपी अंधकार दूर करतात. मला माहिती आहे की हे किती करीत राहिलं तरी ते पुन्हा होत राहणार, पण ते करीत राहावं लागतं. दररोजच संध्याकाळ होते आणि दररोज दिवे लावावेच लागतात. मग आपण जर म्हटलं की काय बा आज दिवा लावला मग उद्या जर संध्याकाळ होणारच असेल तर कशाला दिवा लावायचा? पण असं नाही, संध्याकाळ होत राहील, दिवे लावावे लागतील. घरामध्ये धूळ येत राहील, झाडून घेत राहावं लागेल. घर थोडं मलिन झालं, वर्ष 2 वर्ष 4 वर्षांनी रंगरंगोटी करावीच लागेल. तसं हे सद्विचारांची उजळणी करीत राहावी लागेल. एका दिवसात काही कोणी साधू संत आणि देव होणार नाही. आपण माणसं आहोत सगळी. माणसाचे मानव सुलभ स्वभाव आहे, मानव सुलभ काही गुणदोष आहे, पण त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम परमार्थ करतो. एका दिवसात काही सगळं शुद्ध आणि पवित्र होत नाही, पण त्याच्यामध्ये फरक पडत जातो, हळूहळू बदल होत जातो. बदल हे निश्चित होतं. या वारकरी संप्रदायामध्ये अशी अनंत उदाहरणं की जी माणसं अतिशय वाहवत केलेलं जीवन आहे, पण त्याच माणसांना या भजन भक्तीचा आधार मिळाला आणि ते पुन्हा सन्मार्गावर आले. अशी गावोगावी तुम्हाला शेकडो उदाहरणं सापडतात. मी आपल्याला लक्षात आणून देतो, आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, सरकारचं दारूबंदी खातं आहे. गुरुवर्य नारायणगिरी महाराज आमचे म्हणायचे सरकारचे दोन्ही कामं असतात, दारू विकायची असते आणि दारू बंदी करायची असते. तर त्यातला विनोद जरी सोडला, त्यातला व्यवहार पाहावा लागतो, तो आपल्याला काही त्याच्यावर टीका करता येत नाही. परंतु दारूबंदी खात्याच्या लोकांचं ऐकून किती लोकांनी दारू सोडली त्याचे काही उदाहरणं आम्हाला तर अजून कुठं मिळालेली नाही. आम्ही गावोगाव फिरतो इतक्या वर्षांचे. पण एक सांगतो, आमचा साधा भजनी, साधा वारकरी ज्या ज्या गावात काम करतोय आणि त्याच्या सहवासात आलेल्या शेकडो लोकांनी दारू सोडली, ते शाकाहारी झाले, ते व्यसनमुक्त झाले. अशी उदाहरणं तुम्हाला आम्ही लिस्ट देऊ शकतो गावोगावची. आणि म्हणून बदल होत नाही असं कोण म्हणतंय? बदल होतो, निश्चित बदल होतो. अनेक कथा कीर्तनाच्या नंतर लोकांनी मला आलेला एक अनुभव सांगतो, अनंत अनुभव आले. परंतु नगरच्या जवळ चास म्हणून गाव, फार वर्षापूर्वीची गोष्ट, एक 17-18 वर्ष झाले. मी कीर्तनाला तिथे गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तनात काही विषय झाला, काही उदाहरणं सकारात्मक नकारात्मक असा काही विषय होता. ती उदाहरणं सगळी सांगून मला तुमचा वेळ घ्यायचा, पण ती उदाहरणं, ते दृष्टांत ऐकून एक तरुण मुलगा असा प्रभावित झाला. कीर्तन झाल्यावर तो मला येऊन भेटला आणि भेटल्यानंतर त्यानं सांगितलं, महाराज गेले 2-4 दिवसापासून माझ्या जीवनात काही वादविवाद प्रसंग कुटुंबातले आणि मी जीवन संपवण्याचा विचार करत होतो, पण तुमचं एक कीर्तन ऐकलं, त्यातली काही उदाहरणं ऐकली आणि आता ठरवलं की जीवन संपवण्यासाठी नाही, ते संघर्ष करून पुन्हा उभं राहण्यासाठी आहे जीवन महत्त्वाचं. हे योगी अरविंदांकडे, योगी अरविंद एक मोठे संत आपल्या भारतात, आधुनिक ज्ञान आणि पौराणिक ज्ञान याचा समन्वय असलेले काही लोक, जसे विवेकानंद आहे तसे योगी अरविंद आहे. ध्यान, भजन, विज्ञान या सगळ्यांचा त्यांनी मेळ घातलेला. योगी अरविंदाकडे एक मनुष्य आला आणि तो म्हणू लागला की मला खूप जीवनाचा कंटाळा आला, मी तुमचा शिष्य आहे, पण मला आता मरावं वाटतंय, मला काही या जीवनात स्वारस्य उरलेलं नाही. अरविंद हे त्यावेळी पत्रावळी विणण्याचं काम करत होते त्यांच्या साधकांच्या सोबत. पूर्वीच्या काळी पत्रावळी त्या झाडपाल्या पानापासून बनवल्या जायच्या. जंगलातून काही पानं आणली ना आश्रमामधल्याच लोकांना लागतात म्हणून त्या पत्रावळ्या ते आपले विणत होते. तो बोलत होता, त्याच्याकडे काही पाहिलं नाही ना ऐकलं नाही. 10 मिनटं तो एकटाच बोलत होता, मला जीवन संपवायचे, मी काही आज आता जगू इच्छित नाही, शेवटचं दर्शन तुमचं घ्यायला आलो आहे, फार माझ्या जीवनात अनंत कटकटी आहे. 10 मिनटं झाले पण आपले गुरु महाराज काही बोलत नाही. शेवटी म्हणला, महाराज अहो मी तुमच्याकडे इतक्या दिवसाचा येतो, एवढी श्रद्धा आहे माझी म्हणून आलो, आणि 10 मिनटं झाले तुम्ही मला काही प्रतिसाद देत नाही, बोलत नाही. म्हणजे काय बोलायचं, मी माझं काम करतो. काय काम करताय म्हणे, महाराज पत्रावळी तर विणताय ना तुम्ही, पत्रावळी फेकूनच द्यावी लागते म्हणे जेवण झालं, पण माझ्यासारख्या जिवंत माणसाकडे त्या पत्रावळीमुळे तुम्ही पाहत सुद्धा नाही, फेकणारी वस्तू आहे म्हणे. त्याच्यातूनच उत्तर दिलं योगी अरविंदांनी. म्हणाले, बरं झालं तुम्हाला एक मुद्द्याची आठवण करून दिली, पत्रावळी फेकावी लागते, पण वापर झाल्यानंतर फेकावी लागते. ती अशीच जर फेकली तर तो मूर्खपणा होईल.
एका वाक्यात उत्तर मिळालं, सहज बोलणे हित उपदेश. मग साधी पत्रावळी जर योग्य उपयोगात आणल्याशिवाय फेकता येत नाही, हे एवढं आयुष्य, अनमोल आयुष्य, याचा योग्य उपयोग घेतल्याशिवाय, काही चांगलं काम केल्याशिवाय ते टाकता येईल का? आपल्या हातानंच त्याचा नाश करता येईल का? विठाला अनेक कार्यक्रमांना जातो आणि काही चांगलं ऐकायला मिळतं, खूप चांगलं. त्या जुन्या मनोगतांमध्ये कित्येक माणसांनी, मी अनेकांच्या रिटायरमेंट कार्यक्रमांना गेलो आणि तिथे खूप चांगलं ऐकायला मिळतं. तुम्हाला सांगतो, खरं तर बाकीच्यांनी ज्यादा भाषणं करण्यापेक्षा ज्याची रिटायरमेंट आहे त्याला भाषण करू दिलं पाहिजे. पण आपल्याकडे असतं सगळं उलटच, सगळं केरात नुसार उगा आपलं याला बोल त्याला बोल त्याला. ज्याचा कार्यक्रम आहे त्याचे अनुभव आपण ऐकणं नाही, आयुष्य त्यानं घालवलेलं असतं, त्याच्या आयुष्यातल्या काही आठवणी आपल्यासाठी प्रेरणादायी ठरत असतात. म्हणून PR जाधव साहेब, तुम्ही तुमच्या कार्यक्रमात साधून घेतलं, तुम्ही तुमचं भाषण ठणकून केलं रिटायरमेंटचं. पण काही ठिकाणी मी पाहतो बिचारे त्या रिटायरमेंट व्हायला कोणी बोलूच देत नाही. बोललं पाहिजे. मी अनेकांचं ऐकलं आणि त्यातल्या सारांश तुम्हाला सांगतो की ती माणसं त्यांच्या जीवनातले अनुभव सांगतात ज्या वेळेला, की आम्हाला लहानपणी आमचे गुरुजी भेटले, त्या गुरुजींनी आम्हाला लहानपणीच शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, अध्यात्माचं महत्त्व सांगितलं आणि त्या गुरुजींचा प्रभाव झाला. आमच्या गावात ते गुरुजी होते आणि म्हणून आम्ही पुढे घडलो. कुणी म्हणतो माझे मामा होते, ते मामा खूप हुशार होते, आमच्या घरी अधूनमधून यायचे, आम्हाला चांगल्या गोष्टी सांगायचे, त्यातून आम्ही घडलो. कुणी म्हणतात आमच्या गावात कीर्तन व्हायचं, ते अमुक महाराज यायचे, त्यांचं कीर्तन ऐकायचं, ते आमच्या घरी राहायचे, आले की ज्ञानेश्वरी वाचायचे, सकाळी पूजा झाल्यावर गाथा वाचायचे आणि त्यांच्याकडे पाहून आम्हालाही माळ घालावीशी वाटली, आम्ही घडलो. म्हणून घडलेली माणसं अनेक सांगतायत की चांगल्या वातावरणामुळे आम्ही घडलो. मग आपलं कर्तव्य आहे चांगलं वातावरण टिकवून ठेवायचं, याच्यातून उद्याची पिढी घडत जाणार आहे, नक्की घडणार आहे. कलियुग म्हणून गोमा मारत बसण्यात काही अर्थ नाही, नकारात्मक बोलण्यात काही अर्थ नाही. कलियुग आहे म्हणजे काय, सगळे ही एवढी माणसं एवढी चांगली आहे, रोज आम्ही फिरतो, इतकी सज्जन माणसं अजून समाजात आहे, दानशूर माणसं आहे, मदत करणारी आहे, नीतीनं वागणारी आहे, शब्द पाळणारी माणसं सुद्धा आहे. एखाद दुसरं 2-5% उदाहरण इकडे तिकडे झालं म्हणजे सगळी जनता भ्रष्ट नाही, सगळी जनता अनितीची नाही. आणि म्हणून आपल्याला चांगला विचार टिकवून ठेवायचा. गावातला टाळ वाजत राहिला पाहिजे, गावातलं पारायण होत राहिलं पाहिजे, गावातलं भजन झालं पाहिजे, देवळातली आरती होत राहिली पाहिजे, देवाला नैवेद्य गेला पाहिजे. आणि नागनाथाचा हा उत्सवसुद्धा लाखोंच्या संख्येत असाच वाढत पुढे गेला पाहिजे. कारण याच्यातून संस्कृती टिकेल, याच्यातून विचार मिळेल, संस्कार मिळेल आणि आपल्या पुढच्या पिढ्या चांगल्या विचारानं चालण्याचा प्रयत्न करतील. विठाला देवाच्या मागे चालणं म्हणजे काय? संस्काराच्या मागे चालणं, विचाराच्या मागे चालणं, चांगल्या अनुभवांच्या मागे चालणं. देव म्हणजे ज्ञान आहे, देव म्हणजे भक्ती आहे, देव म्हणजे विचार आहे आणि या सगळ्याच्या मागे चालणं. मग गोपाळांना म्हणाले, एकत्र या गोपाळांनो, माझ्या मागे चला. आता मागे चालण्यातले 2 अर्थ आहे. मराठी भाषा मोठी मजेशीर आहे. काही माणसं म्हणत असतात तुम्ही पुढे व्हा, आम्ही मागे आहोत, आणि आपण वळून पाहिलं तर ते मागे दिसत सुद्धा नाही. कोण लावलं तर नाही, आम्ही मागेच आहोत ना तुमच्या. म्हणून जे दिसणारही नाही तर भेटणारही नाही, तर असे मागे असलेले काय कामाचं? काही माणसं नुसते आश्वासन देतात. आणि म्हणून मागे म्हणजे खंबीरपणे मागे पाहिजे. कोणी कोणाला जी साथ द्यायची ती मनापासून पाहिजे, त्या अंतःकरणापासून पाहिजे. व्यवहार असो, परमार्थ असो, समाजकारण असो, राष्ट्रसेवा असो, जे करायचंय ते एकोप्यानं एकजुटीनं आणि ते करण्यामध्ये मग मागे पुढे नको. मागे देव म्हणाले माझ्याशी जोडलेले राहा, विचारांशी आपण जोडलेलं राहावं. नाहीतर काही माणसं म्हणत असतात महाराज चांगलं तर का आमच्या गावचं भजनी मंडळ चांगलं आहे, पण त्याच भजनी मंडळाची शाईपान जर फुटलं आणि जर म्हणलं द्या बाबा 5-50 रुपये वर्गणी, तर काही देत नाही. आणि मग आमचे भजनी मंडळाला करावं लागतं, चला बाबा आपल्या आपल्याच का वर्गणी घ्या. तेव्हा मला असं वाटतं ही आपली सगळ्यांची
आपल्याला भजनच म्हणता आलं असं पाहिजे असं नाही, पण त्या भजनाचा आदर आपल्याला असला पाहिजे. पारायणाला नाही बसता आलं, व्याप आहे अनेकांच्या मागे, मान्य आहे, पण त्या पारायणाचा आदर, ते पारायण जर आपल्या गावात चालू झालं तर एकदा तरी येऊन तिथं निदान दर्शन करून एखादा नाश्ता आमच्या वतीनं, एखादी पंगत आमच्या वतीनं देणं, ही आमची खऱ्या अर्थानं तर इथून पुढच्या काळामध्ये गावची संस्कृती. आपल्याला या सगळ्या संस्कृतीकडे दुरून पाहून चालणार नाही, जवळ येऊन सेवा करावी लागेल. आणि भगवान म्हणतात असं जर झालं तर मग तुम्हाला मी पोटभर ते सुख देईल, आनंद देईल, आशीर्वाद देईल. अभंगाचं दुसरं चरण. आज देतो पोट देवाचा आश्वासन. आणि म्हणून आजही आपण सगळेच अनुभवतो, जी जी सेवा आपण करू तिथे समाधान मिळतं. याचा अर्थ देव पोटभर देतोय.
पोटभर मिळणं म्हणजे काय? समाधान वाटलं. समाधान वाटलं नाही तर याचा अर्थ पोटभर मिळालं नाही. आता पोट भरण्याची प्रत्येकाची प्रक्रिया वेगवेगळी असते. काहींना जे मिळालं त्यातही समाधान आहे आणि काहींना किती मिळालं तरी त्यात समाधान नाही. त्याच्यामुळे आपण विचार कसा करतो अखेर त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. एका अपंग माणसाला एका सुदृढ माणसाने प्रश्न विचारला की तू देवाला भांडत का नाही? तुला पाय दिले नाही का? तो म्हणाला मी देवाला भांडत नाही. दररोज कुरड्या घेऊन देवाच्या दर्शनाला जातो आणि देवाचे आभार मानतो. तो अपंग मनुष्य, दिव्यांग मनुष्य त्या सुदृढ माणसाला म्हणाला मी देवाचे आभार मानतो, देवाला भांडत नाही. देवानं मला नसतील दिले पाय, पण त्यानं मला डोळे दिले म्हणून मी पाहू शकतो. त्यानं मला कान दिले म्हणून मी ऐकू शकतो. त्यानं मला वाचा दिली, मी बोलू शकतो. आणि त्यानं मला जगण्याची संधी दिली म्हणून जगू शकतो. आपल्या जीवनामध्ये जे नाही मिळालं त्याचीच यादी दिवसभर आपण करतो आणि रात्री झोपताना तर आवर्जून करतो आणि झोपेचा नाश करून घेतो. काय करावं माणसाला? कोण येऊन आपल्याला सुख देणार आहे? आपले विचारच आपल्याला सुखी करू शकतात. सकारात्मक विचार, पवित्र विचार, निर्मळ विचार, आणि तेच विचार आपल्याला समाधानापर्यंत, आणि ते विचार आपल्याला ग्रंथातून संतांकडून मिळतात. नाही मिळालं त्याच्यापेक्षा तुम्ही झोपताना दररोज विचार करा. जे मिळालं त्याची यादी करा आणि मग झोपा. मला फोन कराल तुम्ही, महाराज खरंच चांगली नाही, तुम्हाला सगळ्यांनाच चांगली झोप येते, इथलं कोणी नाही. इथं म्हणजे तुम्ही सगळी भाविक माणसं आलेला इथल्यांच्या बाबतीत मी बोलत नाही. पण येणं केणं कारणानं जर का आपल्याला काही थोडंसं अस्वस्थ वाटत असेल, डिस्टर्ब, आजच्या भाषेत सांगायचं डिस्टर्ब, अस्वस्थ असं काही वाटत असेल तर करून पहा की आम्हाला काय काय चांगलं मिळालं. कुणाची मुलं चांगली आहे, कुणाचं शरीर चांगलं आहे, कुणाचा शेजार चांगला आहे, कुणाचे मुलीचे पाहुणे चांगले मिळाले. करा ना विचार. पण त्याच्यापेक्षा एखादी गोष्ट चुकीची असली, एखादा भाऊ काहीतरी आरे कार्य म्हणला त्याचीच आठवण सारखी असतो. एखाद्याचा स्वभाव म्हणला असेल आरे कार्य, त्याचीच कशाला आठवण करता? बरं तोही आपलाच भाऊ आहे, माफ करा मोठ्या मनात. विठाला चांगल्या गोष्टी ज्या जीवनात मिळाल्या त्याची यादी आपण करायला लागलो की आपल्याला सुख. आणि भगवान म्हणाले आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी. आमचे किशोर भाऊ येऊन बसले, ते भेटले की हीच यादी सांगत राहते आम्हाला. ते म्हणतात महाराज मी अतिशय कष्टातून, माझ्याजवळ काही नव्हतं म्हणून काही सेवा मला सांगत. मला वाटतं ही पॉझिटिव्ह वृत्ती महत्त्वाची आहे की ठीक आहे, मी एक सामान्यातून मी सुरुवात केलेली आहे, कष्ट करता 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 इथपर्यंत आलो आहे. जे दिलं मला देवानं भरपूर दिलं असं मानणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते मनापासून आपण मानत राहिलो की आपल्याला सुखासाठी ना कुठला नवस करण्याची गरज आहे, ना कुठलं काही करण्याची गरज आहे. सुख ओतप्रोत आपल्याकडे आज देतो पण गोपाळांना एक करा. त्यासाठी स्वाभाविकपणे आपलं काम करत राहा, बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून हळूहळू चला. त्या हळूहळू चलाचा अर्थ काय आहे? जे आपल्याला शक्य आपल्या क्षमतेप्रमाणे करा. आपली वाढ वडील मंडळी एक चांगला मुद्दा साध्या भाषेत सांगायचे पहा. ते म्हणायचे एखाद्यानं सोन्याची सरी घातली म्हणून आपण दोरीनं गळा आवळू नये. याचा अर्थ हळू चालू, कारण प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. चढाओढ करण्याचा प्रयत्न कराल दमछाक होईल. आणि एकच गोष्ट सारखी केली म्हणजे तुम्ही मोठे होता असं नाही. त्यांच्याकडे ते मोठेपण आहे तर तुमच्याकडे दुसरं काहीतरी मोठेपण असतं. पण आपण काय करतो, आपल्याकडचं मोठेपण विसरून जातो, त्याच्याकडे काय लागतो पळायला. काय करायचं आपल्याला हे करून सगळं नाही. आपलं असं अशाने आपलं जीवन सुखी होऊ शकत नाही. आपल्याला काहीतरी वेगळं देवानं दिलेलं आहे. कुणी समाजकारणात चांगलं काम करील, कुणी भजनात चांगलं काम करेल, कुणी चांगल्या नोकरीवर लागेल तर कुणी आदर्श शेती करून दाखवेल, कुणी व्यापारात शून्यातून भरारी घेईल, कुणी धार्मिक सेवेत सहभाग घेईल. परमेश्वरानं प्रत्येकाला भिन्न भिन्न क्षेत्रात भिन्न भिन्न क्षमता दिलेली आहे. आपल्याला मुळात देवानंच बनवताना स्वतंत्र बनवलेलं आहे. इक्वल नाही आहे आपण स्पेशल आहोत. प्रत्येकजण स्पेशल आहे म्हणून हा त्याच्यासारखा नाही आणि तो त्याच्यासारखा नाही.
तरुण सागरजी म्हणायचे माणसाच्या जीवनातली सगळ्यात चुकीची गोष्ट हीच आहे, देव जर प्रत्येकाला वेगळं बनवतो तर आपण हा त्याच्यासारखं व्हायला कशाला पाहतो. विठाला आपलंच जे काही आहे ते विकसित करा. याची नक्कल करून त्याला तसं होता येत नाही. आपण आपल्याला विकसित करा आणि आपली स्वतःचं एक जीवन जगासमोर आणा, हे महत्त्वाचं. आणि म्हणून हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आरोप प्रत्यारोप करत वेळ वाया घालवण्यापेक्षा चांगलं काय करता येईल याच्यावर बोलत राहा. आणि म्हणून कोणी कोणाशी न बोला. मला असं वाटतं क्षेत्र कोणतंही असो, उगीच टीका टिप्पणी करत राहणं, मला असं वाटतं टीका टिप्पणीतून काही हाती लागत नाही. काही लोकांची विचार ऐकण्यासारखे असतात. ते नेहमी काही ना काही चांगलं, ते नितीन गडकरी साहेबांचं भाषण ऐकलं ना तर ते काय काम केलंय आणि काय करायचं एवढ्याच मुद्द्यावर बोलतात. त्याला म्हणा ग्रेट पर्सन. विठाला वेगळा प्रश्न विचारला ते म्हणतात मला या विषयावर बोलायला वेळ नाही. मी सांगतो ते ऐकायचंय का तुला, नाही तर बंद कर कॅमेरा. सरळ सांगतो. आणि म्हणून आयुष्य हे अशाच तऱ्हेनं आपल्याला जगायचं. सगळीच उदाहरणं आहे, पण नको त्याचं अनुकरण करण्यापेक्षा चांगल्याचं अनुकरण करणं. आणि म्हणून कोणी कोणाशी न बोला या. आणि सरते शेवटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये काही दोष असतात आणि ते टाकत चालल्याशिवाय भगवंताचा आशीर्वाद मिळत जात नाही. आणि म्हणून त्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांना तुम्हाला प्रसाद खायचा आहे ना माझ्या हातून गेला, मग तुमच्या खिशात जे घाटे भरलेले आहेत ते घाटे म्हणजे त्याला उपमा दिलेली आहे की काही चुकीच्या गोष्टी तुमच्या जवळ आहेत त्या टाकून द्या. अभंगाचं शेवटचं
यायला भेटतो. टाळ्या वाजून एकदा कौतुक कराया. श्रीमंती आहे आपली, ही श्रीमंती आहे. श्रीमंती म्हणजे काही पैसा अडकाच असतो का? ज्ञान, गुण, कला, वैभव, चांगला स्वभाव, चांगले गुण ही श्रीमंती असते आपल्या सगळ्या घरात. म्हणून ही सगळी गायक वाद्य हे वैभव आहे आपलं सगळं. आणि या वैभवासह हा नागनाथ महाराजांनी सगळा उत्सव आपल्याकडून पार पाडून घेतला. मगाशी आम्ही बसलो होतो. सन्मान्य निवृत्ती पाटील, अशोक पाटील, ॲडव्होकेट काळे भाऊसाहेब सांगत होतो गावातली काही मान्यवर मंडळी की 2 वर्ष जवळजवळ मोठा उत्सव करता आला नाही, परंतु यावर्षी मंडळी सगळ्या गावकऱ्यांनी खूप चांगला सहभाग घेतला आहे. गावातलं तरुण मंडळ, गावातलं भजनी मंडळ, गावातील महिला मंडळ, गावातली ज्येष्ठ मंडळी, या सप्ताह काळामध्ये वेगवेगळ्या पंक्ती अन्नदान देणारे अन्नदाते मंडळी, या भजना पूजनामध्ये पुढाकार घेऊन इथली धावपळ 8 दिवस पार पाडायचे म्हणजे अनेक गोष्टी इथे कराव्या लागतात आणि त्याच्यासाठी वेळ देणारी सगळी आपल्यासारखी जी मंडळी असतात त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. आणि म्हणून निश्चित आपण जी सेवा केलेली आहे, आज बाहेरगावची अनेक पाहुणे मंडळी इथे उपस्थित आहे. गावोगावच्या आलेल्या सगळ्या या भाविक भक्तांना, पाहुण्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे, कारण त्यांच्या येण्यानं हा कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित होतो. तेव्हा सर्वांनाच भगवान नागनाथाचे आशीर्वाद राहावेत, जीवनातील दुःख, संकट, अरिष्ट दूर व्हावेत आणि सर्वांच्या अंतःकरणातील ज्या सद्भावना आहे, सदिच्छा आहे, त्या भगवत कृपेनं पूर्ण व्हाव्यात एवढीच प्रार्थना आजच्या या नागपंचमीच्या दिवशी भगवान श्री नागनाथाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी या निमित्तानं करतो. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. तत्पूर्वी फक्त कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी मला सूचना केलेली आहे निवृत्ती पाटलांनी, मगाशी काही छोटा सत्कार कार्यक्रम 2 मिनिटात त्यांना आटोपायचा आहे, तो होईल आणि मग जय विठ्ठल. तोपर्यंत आपण कोणी उठू नये अशी आपल्या सर्वांना विनंती. ज्ञानेश्वर कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुट झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मजकोन तारी, तुझवीन शंभो मजकोन तारी. सालावतप्रमाणे होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, त्या निमित्ताने आपण या सप्ताहाला 33 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या हरिनाम सप्ताहाची काल्याची सेवा आपल्या समोर आत्ताच आपलं नेवासा तालुक्याचं असणारं वैभव हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य आदरणीय महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांनी आत्ताच आपल्यासमोर यांच्या कीर्तनरूपी सेवेतून आपल्या सर्वांना ज्ञानामृत पाजलेलं आहे. तरी त्यांचं या ठिकाणी विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, तरुण मंडळ, भजनी मंडळाच्या वतीने मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आज ज्यांचं संतपूजन आहे हरिभक्त पारायण बाबासाहेब पाटील काळे, त्यांना या ठिकाणी महाराजांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी